मंत्री महोदय, उत्तर बघा, म्हणजे इतका गाफीलपणा आहे. पहिल्याच याचं उत्तर आहे हे खरं नाही, हे खरं नाही म्हणतात आहे. आणि तुम्ही सांगताय 35 याच्यावर आम्ही कारवाई केली. कशी काय केली? मग 3 महिने अगोदर आम्ही प्रश्न देतो. हे इतका त्याला शब्द चांगला, निर्लज्जपणा, गलथान हा एकदम माइल्ड झाला. निर्लज्जपणा की त्यांनी पहिल्याच उत्तरात त्यांनी असं सांगितलंय की हे खरं नाही, आणि दुसरीकडे आपण उत्तरात सांगताय की 35 जणांवर कारवाई केली. का केली? मग हे खरं नाही तर याचा दुसरा अर्थ असा निघतो, अधिकारी काय मनमानी करतात आहेत आणि आपल्याकडे ब्रीफिंग घेताना आपल्याला काही गोष्टी सांगत असतील आणि त्याच गोष्टी जर इथे येत असतील ह्या तितक्याशा योग्य नाहीत. नुसतं दवाखाने नाहीत, बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे ना हो. मुंबईमध्ये आपल्या शहरी भागामध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे, हे मान्य झालेलं आहे. इथे आपल्याकडे चर्चा झालेली आहे. आणि म्हणून माझा याच्यामध्ये मुद्दाम म्हणजे स्पेसिफिक प्रश्न विचारणार आहेच मी, पण तुमच्या त्या गोष्टीचं मी स्वागत करीन. काय झालंय की या खात्याचं त्या खात्यावर ढकलण्याचा जो प्रयत्न चाललाय आपला, तो उपक्रम की आरोग्य खातं आणखीन कॉर्पोरेशनची एक टास्क फोर्स बनवून तुम्ही जो आज जे सांगत आहात त्याचं आम्ही स्वागत करू. पण हे फक्त आता अधिवेशन संपेपर्यंत मर्यादित न राहता अधिवेशन संपायच्या आधी अशी टास्क फोर्स तयार करून आपण त्याचं सभागृहामध्ये त्याचं डिक्लेअर करणार का? आपण त्याचं या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना अवगत करणार का? हा पहिला प्रश्न. नंबर 2, ही जी 35 दवाखान्यावर आपण जी कारवाई केलेली आहे, काय झालंय की हे खरं आहे की गोवंडी, कुर्ला, घाटकोपर आणि त्या भागामध्ये याचा सुळसुळाट जास्त आहे, हे खरं आहे. पण असं काही समजण्याचं कारण नाही. इथे आंबेडकर नगर आहे बाजूला ताई, कोलाब्यामधलं सांगतोय मी, मोठी झोपडपट्टी आहे आणि 60-70 वर्षापासूनच्या आहेत. तिथे जर आपण गेलात तर आपल्याला माहिती पडत नाही, आपण ते फक्त बोर्ड बघून ते गरीब सगळे तिथे जात असतात. इथे सुद्धा अनेक वेळेला हा प्रश्न आलेला आहे मंत्री महोदय, तुम्हालाही माहिती आहे. आणि म्हणून पूर्ण मुंबईमध्ये याची ह्या टास्क फोर्सची ती जबाबदारी देऊन त्यांना की अशा पद्धतीचे दवाखाने जे खोट्या ह्याच्यावर सर्टिफिकेटवर असेल किंवा ह्याच्या पद्धतीने चालवत आहेत त्यांची सगळ्यांची लिस्ट तयार करून त्याच्यावर कारवाई करणार का? हा